टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बोरुल येथील स्वामी विवेकानंद शाळेतील टर्फ म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी पाडला आहे, कारण की ज्या शाळेमध्ये रोहित शर्मा हा शिकला आणि त्या शाळेमध्ये हा टर्फ होता आणि ह्या टर्फमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि रोहित शर्माचे कोच म्हणजेच अर्थात ज्यांनी रोहित शर्माला घडवले असे दिनेश लाड आपल्यासोबत आहे, कारण की त्यांनी देखील असं देखील म्हटलं होतं म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी की हा टर्फ तोडू नका, मी विनंती करतो। त्यांनी अशी विनंती करून सुद्धा म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी काही ऐकलं आणि त्या टर्फवर कारवाई केली। आपल्यासोबत दिनेश लाड आहेत। सर, तुम्ही विनंती केली, ज्या शाळेमध्ये रोहित शर्मा हा शिकला, लहानाचा मोठा झाला आणि तुम्ही त्याला घडवले आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही विनंती करून सुद्धा त्या टर्फची वर कारवाई केली। नाही, त्यांचं ॲक्च्युली म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी चुकलं नाही, परंतु कसं होतं की ते टर्फ आहे ते कमर्शियल यूजसाठी त्यांनी शाळेने परमिशन घेतली होती आधी सुरुवातीला, पण ज्यावेळेस जानेवारीमध्ये त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं त्याच्यानंतर त्यांनी रिन्यू केलं नाही आणि त्याच्यामुळे म्हाडाने त्यांना नोटीस दिली होती। पण तेव्हाही मध्ये पण ते आले होते 1 महिन्यापूर्वी, त्यावेळेस त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही करू नका म्हणून कार्यवाही। आणि खरं तर मी जाऊन भेटलो नव्हतो सुरुवातीला, पण ज्यावेळेस परवा मला कळलं की ते तोडायला येत आहेत त्यावेळेस मी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेलो होतो। मी त्यांना रिक्वेस्ट केली की त्या शाळेची एवढी मुलं, जवळजवळ 98 मुलं मुंबई स्टेटसाठी खेळली, 4 इंटरनॅशनल प्लेयर खेळले आणि शाळा सपोर्ट करते क्रिकेटर्सना, म्हणजे माझ्या दृष्टीने मला ते बरं पडते। तर माझी रिक्वेस्ट आहे, आणि आता मी मुलींचं पण क्रिकेट चालू केलं, तर तुम्ही ते तोडू नका। मी त्यांना सांगितलं की आपण ह्याच्यातून काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो जर तुम्ही थोडा दिवस थांबलात तर, कारण आता गेली 4 महिने ते कमर्शियलला दिलं जात नाही आहे। पण त्यांनी म्हटलं नाही, आम्ही तुमचेच अधिकारी आम्हाला भेटायला आले नाहीत, शाळेचे कोणच आले नाही भेटायला, त्याच्यामुळे आम्हाला कारवाई करायलाच पाहिजे। म्हटलं तरी पण मी सर बघा प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे, माझ्या क्रिकेटच्या मुलांना त्याचा त्रास होईल। पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि त्यांनी तोडून टाकलं। आता त्यांच्या अधिपत्याखाली ते होतं त्याच्यामुळे त्यांनी तोडून टाकलं। मी त्याला काय ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, पण माझी रिक्वेस्ट त्यांनी फेटाळली असं मी म्हणू शकेन। नक्कीच, पण त्या टर्फमध्ये किती विद्यार्थी आता शिक्षण घेत होते, कारण की तुम्ही जसं रोहित शर्माला घडवले तसं अनेक विद्यार्थ्यांना आपण घडवत नाही। तसं तर ते टर्फ आहे ते फुटबॉलसाठी यूज केलं जाते, शाळेच्या मुलं फुटबॉल खेळतात, तिकडे PT होते। आणि माझं कसं अर्ध ग्राउंड माझं क्रिकेटसाठी आहे, ते क्रिकेटची प्रॅक्टिस तिकडे चालली। जवळजवळ 70 ते 80 मुलं क्रिकेटची, म्हणजे डिफरंट एज ग्रुपमधले, अंडर 12 मुलं आहेत, अंडर 14ची मुलं, अंडर 16ची मुलं आहेत। आता मुलींचं पण क्रिकेट चालू केलेलं आहे आणि मुलींचं क्रिकेट आम्ही टर्फमध्ये करतो आहे। त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं तुम्ही प्लीज सोडू नका, तोडलं तर मला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो। पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि त्यांनी कारवाई केली। आपण विनंती केली तेव्हा म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी काय तुम्हाला सांगितलं किंवा काय? मी विनंती केली त्यांना, प्रत्येक वेळेस त्यांना मी सांगत होतो की त्यांनी सांगितलं सर ठीक आहे, तुम्ही चांगलं काम करताय, तुम्ही मुलांना एवढं चांगलं प्रॅक्टिस देताय, पण आम्हाला तोडायचं ते, आमच्यावर प्रेशर येतं आहे की आमच्याकडे कंप्लेंट्स येत आहेत, तर त्याच्यामुळे आम्हाला तोडावंच लागेल। तरी त्या व्यक्तीने मी त्यांना सांगितलं प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला की नका तोडू, कारण आपण ह्याच्यातून काहीतरी, कारण गेली 4 महिने तर ते यूज केलं जात नाही आहे प्रायव्हेटसाठी, कमर्शियली यूज केलं जात नाही त्याच्यामुळे। आणि तुम्हाला जर वाटत असेल, तुम्हाला ज्या दिवशी वाटलं त्यावेळी तुम्ही इमिजिएट येऊन तोडू शकता, पण त्यांनी सांगितलं आम्ही ते ऑलरेडी कारवाई करायला सांगितलं, तर कारवाई करावीच लागेल आम्हाला। पुढची मागणी काय असेल किंवा काही अधिकाऱ्यांना आपण भेटणार की ह्या संदर्भात किंवा पॉलिटिकल? तर पुढची मागणी अशी आहे, तर मी तुमच्या माध्यमातून आता मला तेवढा मिळतो आहे चान्स बोलायला, कारण ते शाळेचं ग्राउंड छोटं आहे। मला एक आता BMCचं ग्राउंड मिळालेलं आहे दहिसरला, आमच्या फाउंडेशनला मिळालेलं आहे, पण ते ग्राउंड कसं 8 महिन्यासाठी आम्हाला आहे, ते 8 महिने रिन्यू करावं लागतं। तर मी आता CM साहेबांना भेटायला जर मिळालं तर मी CM साहेबांना भेटीन, त्यांना रिक्वेस्ट करेन ते ग्राउंड मला जर कायमस्वरूपी दिलेलं, तर जसे रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, हरमीत सिंग, सिद्धेश लाड आणि जवळजवळ 98 मुलं स्टेटला खेळले आतापर्यंत त्या शाळेची, ते ग्राउंड जर मला यूज करायला मिळालं तर अजून काहीच नाही। कारण आता मी जवळजवळ 13 मुलं ग्रामीण भागातून अडॉप्ट केलेली आहेत, म्हणजे शिर्डी, सोलापूर, रत्नागिरी, सावंतवाडी, जळगाव, संभाजीनगर, सांगली इथली मी जवळजवळ 13 मुलं अडॉप्ट केलेली आहे। आणि त्या मुलांना जर चांगलं ग्राउंड फॅसिलिटीज मिळालं तर पुढे मागे ती जाऊन देशासाठी खेळू शकतात। तर मी तुमच्या माध्यमातून आता मला बोलायला मिळते, तर तुमच्या मी CM साहेबांना मी रिक्वेस्ट करतो की मला ते काय ग्राउंड आहे ते मला कायमस्वरूपी दिलं तर फार बरं होईल। नक्कीच हे होते आपल्यासोबत ज्यांनी रोहित शर्माला प्रशिक्षण दिलं आणि आज रोहित शर्मा देशाच्या उंच पातळीवर पोहोचलेले हे आहेत प्रशिक्षण, आणि त्यांनी आता मागणी केली की
मुख्यमंत्र्यांकडे की जो ग्राउंड आहे तो आता मला कायमस्वरूपी द्यावा आणि जी कारवाई त्यांनी केली ती स्थगित करावी अशी देखील मागणी दिनेश लाड यांनी केली आहे. कॅमेरामन योगेश सावंतसह मयुरज जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.